सत्ता संघर्षाच्या सुनावणी संदर्भात आपण आता बोलूया। अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, निर्णायक टप्प्यावर आपण आलेलो आहोत। नवी दिल्लीमध्ये सुनावणी सुरू आहे। पहिल्या सत्रातही सुनावणी झाली, दुसऱ्या सत्रातली सुनावणी आणि त्याचे अपडेट्स आपण घेतोय। अभिषेक मनु सिंघवी असतील, नीरज कौल असतील, हे युक्तिवाद करता आहेत। राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। पक्षाचं चिन्ह ही काही आमदारांची संपत्ती नाहीये, निवडणूक आयोगाचा तो निर्णय आहे, पण आमच्याकडे तो वापरण्याचा कायदेशीर अधिकार आहे, असा युक्तिवाद शिंदे समर्थकांचे वकील कौल यांनी केलाय। जी व्यक्ती निवडणूक आयोगाकडे जातीये ती अपात्र ठरली तर त्यांच्या वैधतेवर आणि अधिकार क्षेत्रावर परिणाम होतो का, अशी विचारणा घटनापीठाने यावेळी केलेली आहे। ताजी बातमी आपल्यापर्यंत पोहोचतेय। शिंदेकडून मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद सुरू आहे। शिंदे गटाकडून मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद आता सुरू आहे। बहुमत चाचणी पूर्वीच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, सभागृहाचा विश्वास गमावल्याचा पुरावा सिंग यांनी दिलेला आहे। व्हीप बदलल्यास सभागृह नेत्याला विचारणा नाही। झिरवळांच्या पात्रतेवर मनिंदर सिंग यांनी बोट ठेवलेला आहे। पक्षांतर्गत लोकशाहीमध्ये भिन्नता असणं साहजिक आहे। फार महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलाय शिंदेकडून मनिंदर सिंग यांनी हा युक्तिवाद केलाय। बहुमत चाचणी पूर्वीच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, उपाध्यक्षांनी नैतिक न्याय वापरला नाही, असं सुद्धा सुनावणी दरम्यान युक्तिवाद होताना आपण बघतोय। उपाध्यक्षांनी आपला नैतिक न्याय वापरला नाही, शिवसेना कुणाची हा निकाल देण्याचा अधिकार आयोगाला, शिंदे गटच खरी शिवसेना आहे, असा युक्तिवाद मनिंदर सिंग यांनी केलेला आहे। निकाल देण्याचा अधिकार आयोगाला आहे, असं मनिंदर सिंग म्हणतात। मनिंदर सिंग हे आता शिंदे गटाकडून युक्तिवाद करतायत आणि त्यावेळेला त्यांनी अजून महत्त्वाचे मुद्दे काही उपस्थित केलेले आहेत। उपाध्यक्षांनी नैतिक न्याय वापरला नाही, असा युक्तिवाद करण्यात आलाय। अजून एक महत्त्वाची बातमी येते, आता महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद सुरू झालाय। मनिंदर सिंग यांनी युक्तिवाद केला, आता महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे। फार महत्त्वाच्या टप्प्यावर आपण आहोत। खरी शिवसेना कुणाची असा विषय चर्चेत येऊन गेलेला आहे, त्याविषयीचा युक्तिवाद झालेला आहे। आपल्याबरोबर कायदेतज्ञ गिरीश राव सर आहेत, त्यांच्याशी बोलूया। गिरीश सर, बघा तोच मुद्दा आला अनौपचारिकपणे ब्रेकमध्ये आपण त्याच विषयी बोलत होतो की अजून उद्धव ठाकरेंनी आधीच म्हणजे राजीनामा दिला, जोपर्यंत त्यांनी हे सिद्ध केलं नव्हतं की कुणाकडे किती आमदार आहेत। तर काय सांगाल याविषयी, हा जो आता मुद्दा मनिंदर सिंग यांनी उपस्थित केलाय त्याविषयी? जर फ्लोअर टेस्ट झाली असती तर त्यावेळी जर शिंदे गटांनी जर उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध जर मतदान केलं असतं तर ते दिसलं असतं की ते पार्टी विरुद्ध त्यांच्या कारवाया झाल्यात म्हणून। पण उद्धव ठाकरेंनी त्याच्या आधीच आपला राजीनामा देऊन त्यांनी फ्लोअर टेस्ट समोर गेले नाही, त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही लीगली बघितलात तर असं कुठलीही कारवाई, असं कुठले कार्य शिंदे गटांनी केले नाहीये की अँटी पार्टी ॲक्टिव्हिटी जर बोललं तर कुठलेही कार्य त्यांनी अँटी उद्धव ठाकरे कार्य केलं असेल, पण अँटी शिवसेना असं कुठेही त्यांनी कार्य केलं नाहीये। त्याच्यामुळे त्यांनी असं काहीच नाहीये, आजच्या दिवसाला लीगली कुठल्याही गोष्टी दिसत नाहीये की त्यांनी अशी कुठली कारवाई केली, कार्य केले ज्याच्याने दिसतं की त्यांनी शिवसेना विरुद्ध काय कारवाई केली। त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध कार्य केले ती गोष्ट वेगळी, पण शिवसेना विरुद्ध नाही केले। त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे की शिवसेना आमची की त्यांची, तो निर्णय त्याच्यामुळे फक्त इलेक्शन कमिशन डिसाईड करू शकतो की तो कोणी वापरावा, इलेक्शनचं सिंबल जो आहे की कोणी वापरावा। त्याच्यामुळे त्याच्यावरती आता परत जर सांगितलं की शिंदे तुमच्या शिवसेनेत नाही आहे तर काय पुरावा काय? उद्धव ठाकरेंकडे आज काहीच पुरावा नाही आहे की सांगायला की शिंदे शिवसेनेत नाही आहेत। टेक्निकली आज नाही असं काहीच नाही, कारण ते जरी बोलला की शिवसेना। सर, आता जेठमलानी युक्तिवाद करतायत आणि ते असं म्हणाले की अपात्रता ही प्रत्यक्षात असावी लागते,
पण अपात्रते संदर्भातला कधीही न झालेल्या अपात्रतेवर केस सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हां, ते मला वाटतं ते हे त्यांचं म्हणणं असं आहे, कारण अपात्रे डिसाईड करायच्यासाठी जे ॲप्लिकेशन केले होते त्याची नोटीस जेव्हा शिंदे गटाला मिळाली तेव्हा ते सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन त्यांनी स्टे घेतला. त्याच्यामुळे जे ॲप्लिकेशन होतं जे अपात्र ठरवण्याचं ते ॲप्लिकेशन अजून पेंडिंग आहे. टेक्निकली अध्यक्षांच्या समोर म्हणजे स्पीकरच्या समोर ते ॲप्लिकेशन अजून पेंडिंग आहे. त्याच्यावरती अजून निर्णय झाला नाही आहे. त्याच्यावरती जेव्हा निर्णय होईल त्याच्यानंतर म्हणजे ते अपात्र आहेत की नाही तेव्हा कळेल आपल्याला. त्याच्यावेळी अपात्रची जी ॲप्लिकेशन जे पेंडिंग आहे फक्त सुप्रीम कोर्टाने काय स्टे दिलेला त्यावेळी तेव्हा दिलेला की स्टे घ्या त्याच्यावरती निर्णय घेऊ नका. आणि मला वाटतं त्यांनी काहीतरी 11 जुलै नेक्स्ट तारीख दिलेली तोपर्यंत तुम्ही तो काय त्याच्यावरती काही निर्णय घेऊ नका हा त्याच्यावरती. त्याच्यामुळे तो ॲप्लिकेशन जो आहे ते अजून पेंडिंग आहे त्याच्यावरती अजून निर्णय झालेला नाही आहे. आणि हे आता जेव्हा सुप्रीम कोर्टात या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्याच्यामुळे इव्हन एक्झिस्टिंग स्पीकर पण त्याच्यावरती नाही निर्णय घेणार. जोपर्यंत या गोष्टी होत नाही याच्यावरती क्लॅरिटी येत नाही तोपर्यंत त्याच्यावरती कोणीही निर्णय घेणार नाही. सर, पण म्हणजे आजचा दिवस आणि आजची सुनावणी महत्त्वाची आहे का? ती निर्णायक टप्प्यावर आलेली आहे का? हे 5 सदस्यांचं खंडपीठ कुठल्या दिशेनं निर्णय देऊ शकतं याविषयी काही भाष्य आत्ताच आपण करू शकतो का? निर्णय फक्त एवढाच मायावते खंडपीठानं घ्यायचा आहे. त्यांनी मला वाटतं ठरवलं आहे की ते इंट्रीम ॲप्लिकेशन आहे जो इलेक्शन कमिशनला बेसिकली जो सिम्बॉलचा विषय त्याच्यावरती काहीतरी सुप्रीम कोर्ट आज मला वाटतं निर्णय घेतील पेक्षा मी सांगेल की काहीतरी डायरेक्शन देतील इलेक्शन कमिशनरला की तुम्ही काय निर्णय घ्या निर्णय घेण्यासाठी असं मला तरी वाटतंय. याच्यावरती जे सगळे मुद्दे मांडतात त्याच्यावरनं फक्त त्या लिमिटेड प्रश्न फक्त इलेक्शन कमिशनरसाठी डायरेक्शन देतील सुप्रीम कोर्ट. नक्की. गिरीश सर, तुमच्याशी सविस्तर बोलते. नवी दिल्लीतून प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत उपस्थित आहेत. सुनावणी सुरू आहे. जेठमलानी आता युक्तिवाद करतायत असं कळतंय. अधिक विचारूया प्रशांतला. प्रशांत, काय अधिक सांगाल? बरोबर आहे महेश, जेठमलानी युक्तिवाद करताय आणि जर आता तुषार मेहतांचा युक्तिवाद सुरू झालाय काय कुठल्या विषयावरती बोलतोय? माननीय सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया हे तुषार मेहताजी हे गव्हर्नर कडून आर्ग्युमेंट करत आहे. सध्या त्यांनी आर्ग्युमेंट सुरू महेश जेठमलानी तरी आर्ग्युमेंट केलेली आहे. खास करून ती आर्ग्युमेंट काय होती, कशावर त्याचा युक्तिवाद होता, काय सांगता येईल आपल्याला? याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की एकनाथ शिंदे आणि गोगावले यांच्याकडून ज्या प्रकरणाला हाताळण्यासाठी जे 3-4 लोक आहेत त्याच्यामध्ये विषय असा आहे की ज्या काही सूची आहेत ज्या सगळ्या सूची संदर्भात ते बोलत आहेत आणि या सूचीमध्ये बोलत असताना त्यांनी 2-3 गोष्टीचा फार प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की अपात्रता हा जो प्रश्न आहे हा नियंत्रित कसा होतो किंवा त्याला कसा केला जातो या संदर्भात महेश जेठमलानी बोलले युक्तिवाद करताना त्याच्यामध्ये असं केलं की त्यांनी याची जी डेफिनेशन आहे याची नेमकी संकल्पना काय, डिस्क्वालिफिकेशन म्हणजे काय असतं. म्हणजे आता ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेकडून ज्या सर्व गोष्टीला आम्ही प्रायमरी मेंबर आहोत हे ते दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. आणि त्याच्या संदर्भामध्ये महेश जेठमलानी आहेत, मनिंदर सिंग आहेत आणि नीरज कौल आहेत. हे सगळेजण आर्ग्युमेंट करत आहेत. आणि आता जी बाबजी आता गव्हर्नरांच्या बाजूने सांगायची गोष्ट होती ती गोष्ट आपले आदरणीय सॉलिसिटर जनरल सांगत आहेत. तुषार मेहता बोलताय. तुषार मेहतांचा काय युक्तिवाद आहे? ते जी कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे गव्हर्नर त्या संदर्भात बोलत आहे आणि जी पूर्व पार्श्वभूमी आहे केसची त्या संदर्भात त्यांनी गव्हर्नरच्या वतीने आपली बाजू मांडत असताना आता ते सध्या मांडत आहे. ती पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कळू शकतं की त्यांनी एक्झॅक्टली काय पुढं आर्ग्युमेंट असेल. राज्यपालांनी कशा पद्धतीने भूमिका वठवली ती भूमिकेच्या संदर्भात युक्तिवाद तुषार मेहता करताय का? राज्यपालाच्या वतीनं ते अपेअर झालेले तर त्यांनी ज्या ज्या भूमिका घेतल्या त्या कशा कायद्याच्या दृष्टिकोनातून योग्य आहे हा सांगण्याचा निश्चित प्रयत्न ते करतीलच. आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि ते त्यांच्या पॉवर संदर्भात आणि कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटीच्या संदर्भात ते युक्तिवाद करत आहे. म्हणजे निवडणूक अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाचे काय अधिकार आहे हे याच्या संदर्भात युक्तिवाद तुषार मेहता करताय का? हा, केंद्रीय निवडणूक आयोग आणि कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी म्हणजे जी संविधानिक बॉडी आहे त्याच्या अधिकार क्षेत्रावर ते आर्ग्युमेंट करत आहेत आणि त्यांना पॉवरच्या संदर्भात युक्तिवाद करत आहेत. जसं तुषार मेहताचा युक्तिवाद हा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संदर्भात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं देखील इथे IA मांडण्यात देण्यात होता, इंटरिम अप्लिकेशन करण्यात आली होती. त्या अप्लिकेशन मागणी करण्यात आली होती की निवडणुकीच्या संदर्भात निवडणुकीचं चिन्ह आणि शिवसेनेचा हक्क कोणाला द्यायचा तर त्या संदर्भात
आयोगाकडून असं तो आय दाखल केला होता एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून, कारण ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी ज्या असतात त्या स्वतःहून अशा स्वतः कुठल्याही गोष्टीसाठी येत नाहीत, परंतु त्यांचं काय मत आहे ते मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात.